घ्या चालू करा पंच. भावेश सावंत रायगड प्रीमियर लीगचा हिरो. गोलंदाजी मार्क वरती अगदी मॉन्टी या चेंडूवरती डायरेक्ट त्याला पॅड वरती हा चेंडू अगदी तुतू महिमा अशी गपलत आणि या चेंडूवरती मात्र एक धाव मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं आपण बघतोय श्री गणेश केला जातोय तो स्पीडअप घ्या आता पंच. टाइम अलर्ट असेल याची नोंद आपण घ्यावी आता, कारण 12:46 झालेत. पावणे या ठिकाणी बाजलाय अगदी याची नोंद आता आपण घ्यावी. दोन्ही पंचांना विनंती असेल. राजूजी ओवाल आणि बाला सालुंके, बाला सालुंकेचा पॅनल आपण पाहतोय. अतिशय सुंदर पंचांची भूमिका आपण या मैदानावरती पाहतोय. एक धाव धावपलकावरती आली आहे. पहिले षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाज भावेश सावंत ज्यानं रायगड प्रीमियर लीगमध्ये अतिशय सुंदर प्रतिनिधित्व केलं, तो गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती. नूर सय्यद आपण बघतोय अगदी या चेंडूवरती. हा चेंडू अगदी आपण बघतोय खऱ्या अर्थानं वाईट चेंडूची मात्र मागणी झाली पंचांकडून आणि या वाईटच्या मदतीनं मात्र 2 धाबा धावपलकावरती. आदित्य घारे यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आदित्य घारे साहेबांकडून लगातार 3 षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. धावपलकावरती 10 बॉल लागल्यात. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर अगदी लवजी टीम मात्र क्षेत्ररक्षण करते. हा चेंडू जबरदस्त प्रहार नूरच्या बॅट मधून आलाय. मोठा पडका आणि चेंडू फेकून दिलाय. वांडी श्लोकांच्या डोक्यावरून आलेला हा घनागती प्रहार. डीजे डीजे 8 धाबा धावपलकावरती आल्यात. पहिले षटक आहे प्रगती पथावरती. आपण बघतो अगदी व्यासपीठावरती आमचे स्वामीजी देशमुख, त्याच्यानंतर ॲडव्होकेट या ठिकाणी येरुणकर साहेब असतील, प्रशांतदा खांडेकर, त्याच्यानंतर शिवाजी चोरगे साहेब असतील. सर्वांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. स्पर्धा फार मोठी या निर्धार चषक निखिलजी देशमुख यांनी पाहिलेले स्वप्न, किशोरदादा येरुणकर यांनी पाहिलेले स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिले षटक प्रगती पथावरती भावेश सावंत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. त्याच्यावरती आता आक्रमण झालंय. नूरच्या बॅटमधून हा मोठा फटका आला आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं धावपलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 8 धाबा. काय करतो भावेश सावंत. अगदी वारंवार मात्र त्या ठिकाणी चकला जातोय. अगदी आधीच उशीर झालाय. मागच्या मॅचला 1.25 तास गेलाय. याची नोंद आता आपण घ्यावी, कारण प्लीज आयोजकांना या ठिकाणी संपर्क आणि आपण बघतोय सहकार्य करावं अशी विनंती असेल लवजी टीमला. आता धावपलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 8 धाबा. हा चेंडू पुलटॉस होता. या चेंडूवरती अगदी जबरदस्त प्रहार चढवलाय. गोलीच्या बेगाने चेंडू जातोय सीमारेषेपर्यंत आणि हा म्हणता चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकाटीचे. धन्यवाद डीजे. धावपलकावरती धाबा लागल्यात 12 धाबा. हरेश पिंगले आपण बघतोय साथी गुणलेखक आम्हाला सांगतात 12 धाबा धावपलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये आता हाणामारी चालू आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण हवेशी बातचीत चालू आहे. नूर या फलंदाजाच्या बॅटमधून अगदी या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतात आणि या चेंडूवरती मात्र 2 धाबा मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावपलकावरती येतात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 14 धाबा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 14 धाबा
धाव फलकावरती आल्यात. अगदी चांगली कमालीची कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे ती बिरेश्वर वरची कोपोली टीमची. हा चेंडू नूर सय्यदनं मात्र हा चेंडू लगावलाय. ताकद थोडीशी कमी पडेल असं वाटलं होतं आम्हाला आणि या चेंडूवरती फलंदाज मात्र नूर सय्यद मैदानाच्या बाहेर. डीजे अगदी नूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करत होता हरेश, कारण प्रत्येक चेंडूवरती तो आक्रमण करत होता. अगदी फुटबॉल सारखा चेंडू त्याला दिसत होता, पण या चेंडूवरती त्याचा दम थोडासा कमी पडला, ताकद थोडीशी कमी पडली आणि सीमारेषेच्या आतमध्ये वांडिश लॉंगावरती त्याची झेल मात्र झेलली जाते विक्रांत या क्षेत्ररक्षकाकडून. अगदी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय गौरव सकपाल. गौरव आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. अगदी पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. भावेश सावंत मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. हा चेंडू आपण बघतोय थोडासा बाहेर गेला. आबांतर धाब्याला बढती मिळती आहे आणि या आबांतर धाब्याच्या मदतीनं मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं 15 धाबा धाव फलकावरती आल्यात. 15 धाबा. अल्पेश 11 लवजी बिरेश्वर वरचे गोपोली हा संघर्ष मात्र मैदानावरती. 15 धाबा धाव फलकावरती. हा चेंडू जबरदस्त करून काढलाय त्या ठिकाणी. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1-16 एक नाजूक परिस्थिती पाहायला मिळती आहे ती बिरेश्वर वरची कोपोली टीमची. डीजे अगदी पहिल्या षटकाचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. धाव फलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 16 धाबा. 1-16 एक आता मजबूत स्थिती आणि मजबूत पकड या ठिकाणी आता निर्माण करावी लागेल मी तर म्हणेन बिरेश्वर वरची कोपोली टीमला, कारण या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. एक षटकाचा तर खेळ संपलाय, अजूनही 18 चेंडू बाकी आहेत. या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाबा येणं आता फार गरजेचं असेल ते बिरेश्वर वरची कोपोली टीमसाठी आणि धावांपर्यंत ब्रेक थ्रू लावण्याचं काम आता मैदानावरती करावे लागेल ते अल्पेश 11 लवजी टीमला. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाज सौमित गोलंदाजी मार्क वरती. सौमित आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. नॉन स्ट्रायकरला मॉन्टी जो सलामीला गेलेला फलंदाज. अगदी हा चेंडू गौरवला या चेंडूवरती अगदी बांधून ठेवलं. चेंडूकडे आशाभूत नजरेनं गौरव सकपाल मात्र चेंडूकडे बघत राहिला. चेंडू बिसावला यष्टीरक्षक नवनाथ मामुनकरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या लवजी विरुद्ध आपण बघतोय फाईट करती ती बिरेश्वर वरची कोपोली टीम. हा चेंडू थोडासा बाहेर गेलाय. अवांतर दाबेला बढती मिळती आहे. राजूजी ओवाल मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच आमचे बाला सालुंके. मगाशी आपण अविनाश पालांडे आणि त्याच्यानंतर आपण पंच बघितले त्या ठिकाणी कुंदन वाघुले. चारी पंचांचं आम्ही स्वागत करू. अगदी बाला सालुंके यांचा पॅनल आहे, अतिशय सुंदर चर्चेमध्ये खूप आहे हा पॅनल. आणि या चेंडूवरती जबरदस्त प्रहार चढवलाय. गौरवच्या बॅटमधून मोठा फटका आला, पण फटक्यामध्ये दम आणि ताकद असं वाटतं थोडीशी कमी पडली आणि फलंदाज मात्र गौरव सकपाल बॅक टू पॅबेलियन. डीजे संदेश ठोंबरे यांच्या माध्यमातून श्रेयस 11 वरची कोपोली टीमच्या कोणत्याही फलंदाजाने लगातार 3 षटकार मारले तर संदेश ठोंबरे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. विनय नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता रबाडा होईल. अगदी आपण बघतोय गौरव बाद झाला या चेंडूवरती.
काय झालं पंच? बाद बाद आहे फलंदाज. अगदी आपण बघतोय गौरव हा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनय नाईक. विनय आणि आता मॉन्टी उदय कोलंबे यांना आता चांगला खेळ मैदानावरती करावा लागेल. धावपलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 17 धाबा. 17 धाबा धावपलकावरती लागल्यात. खतरा झालाय तो आता विरेश्वर वरची कोपोली टीमला. अगदी फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेला तो गौरव. विनय नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. सौमित गोलंदाजी मार्क वरती. जगदीश सालुंके आपण बघतोय अगदी जगदीश शेठ सालुंके. कारण ज्या ज्या ठिकाणी लवजी टीम असते ना प्रवीण सर, त्या त्या ठिकाणी ते आम्हाला पाहायला मिळतात. अगदी परवा दिवशी आम्ही त्यांना कलोतेच्या मैदानावरती बघितलं. कारण क्रिकेटवरती त्यांचं फार प्रेम आहे आणि त्यांच्या जमान्यामध्ये त्यांनी क्रिकेट सुद्धा गाजवलंय. या चेंडूवरती आपण बघतोय एक धाव विनय नाईकला मिळती आहे. एका धावेच्या बरोबरीनं मात्र धावपलकावरती टोटल धावा येतात. हरेश पिंगले सांगतात आम्हाला 18 धावा धावपलकावरती. 18 धाबा धावपलकावरती आल्यात. अगदी सौमित गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 18 धाबा धावपलकावरती आल्यात. त्या ठिकाणी अल्पेश इलेवन लवजी टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णयावरती त्यांनी अंमलबजावणी केलं. विक्रांतनं आम्हाला सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते बिरेश्वर वरची कोपोली टीमला. श्रेयस इलेवन वरची कोपोली या नावानं मात्र टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी खेळ करते. 18 धाबा धावपलकावरती लागल्यात. मॉन्टी एक जमाना होता मॉन्टीचा. कारण अगदी त्याचा खेळ आम्ही बऱ्याचदा जबलून बघितलाय. कारण एक मॉन्टी असेल इको असेल म्हणजे असा जमाना होता ना. मी तर म्हणे कोपोलीकरांचा अतिशय सुंदर खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा मैदानावरती राहिला आहे. पण त्याची पुनरावृत्ती आता या मैदानावरती मानकुलीच्या करावी लागेल मॉन्टीला. कारण तो कशा प्रकारे खेळ करणार याच्याकडे आता पूर्णपणे नजरा लागल्यात. धावपलकावरती 18 धाबा लागल्यात. प्रवीण सर आपण बघतोय अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल तो श्रेयस इलेवन वरची कोपोली टीमला. पण ब्रेक थ्रू लावण्याचं काम आता अल्पेश इलेवन लवजी टीमचा सौमित करतोय. सुंदर गोलंदाजी कौतुकास्पद भरणा या गोलंदाजाचा अगदी अल्पेश इलेवन लवजी टीममध्ये केला गेलाय अल्पेश तरकुडे यांनी. हा चेंडू जबरदस्त प्रारंभ फटका बसलाय. क्षेत्ररक्षक विक्रांत चेंडूवरती गेला आणि मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. मॉन्टी कोलंबे डीजे. अगदी उदय कोलंबे या चेंडूवरती बाद झालेत. धावपलकावरती टोटल धाबा लागत 18 धाबा. रुपेश म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिकट गोलंदाज आहे बिरेश्वर वरची कोपोली टीमचा. कारण ज्या ज्या वेळी अडचणी सापडते ना बिरेश्वर वरची कोपोली टीम त्यावेळी मी तर म्हणेन संकटमोचक ठरणारा गोलंदाज आहे. कारण यांनी गोलंदाजीवरती अनेक ट्रॉफ्या या ठिकाणी बिरेश्वर वरची कोपोली टीमला जिंकून दिल्यात. कारण बऱ्याचशा मैदानावरती आम्ही त्याचा खेळ बघितला रुपेश म्हात्रेचा. पण त्याला आता कमालीची फलंदाजी करावी लागेल. एक जबाबदारी घ्यावी लागेल मी तर म्हणेन आता श्रेयस इलेवन बिरेश्वर वरची कोपोली टीमची. अगदी विनय नाईक आणि रुपेश ही जोडी मात्र मैदानावरती आहे. अल्पेश इलेवन लवजी आता मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. कारण नूरसारखा एक फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर मॉन्टी बाद झालाय. गौरव बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय तो रुपेश म्हात्रे. रुपेश वरती आता पूर्णपणे जबाबदारी असेल ती खोपोली टीमची. हा चेंडू आपण बघतो. या चेंडूवरती अगदी
फटका जोरदार होता. बाबे सामंत चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाब्या चेंडूवरती मिळती या. एका धाब्याच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 19 धाबा. डीजे गोलंदाजी मार्क वरती ओमकार. तिसरं षटक आता गोलंदाजी मार्क वरती असेल. धावफलकावरती धावा लागल्यात 19 धाबा. निर्धार चषक 2025 हे पर्व आहे. अतिशय देखणं आणि दिमागदार पर्व मनाला भूल चाकतील अशा चमचमच्या ट्रॉफीज आपण मैदानावरती बघतोय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. हा चेंडू रुपेश मात्रे चेंडूकडे आशाभूत नजरेने बघत राहिला. चेंडू विसावला प्रेक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती या. तिसरा षटक आहे प्रगती पथावरती. ओमकार गोलंदाजी मार्क वरती. अगदी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मी तर म्हणेन आता सफलपूर्वक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते अल्पेश 11 लवजी टीमची. पुलटाव चेंडू. त्या चेंडूवरती प्रयत्न केला होता रुपेश मात्रे ना. अगदी निर्धाव चेंडूची वारंवार खेळपट्टीवरती सांगता होती या. जसे निर्धाव चेंडू जगदीश सर जाणार तसं आता दडपण आणि दडपण वाढत चाललंय ते वीरेश्वर वरची कोपोली टीमवरती. कारण क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा बघितलं ज्यावेळी फलंदाज निर्धाव चेंडू खेळतात त्यावेळी त्यांना दडपणाखाली नक्कीच खेळावं लागतं. क्रिकेट हा असा क्रिकेट सड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनिश्चितीने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडूमध्ये 6 धाबा होतात पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट आहे. गोलंदाजी मार्क वरती ओमकार. या चेंडूवरती फटका बसलाय. यष्टिरक्षक नवनाथ मामुनकर चेंडूच्या खाली. अजून एक विकेटचं पतन. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद भोईर रवाना झालाय. अगदी आमचे देवनवे गावचे बंड्यात चबान यांच्याकडून निर्धार चषक 2025ला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता रवाना झालाय हर्षद. आपण बघतोय हर्षद आणि विनय ही जोडी मात्र मैदानावरती आहे पण धावा फार कमी आहेत वीरेश्वर वरची कोपोली टीमच्या. जर पाहायला गेला धावफलकावरती धावपुस्तकावरती तर फक्त धावा लागल्यात ते 19 धाबा. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. या षटकामध्ये जर हाणामारी झाली, या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा जर आल्या तर मात्र एक मजबूत पकड निर्माण होऊ शकते ती वीरेश्वर वरची कोपोली टीमची. पण ते येतील का याच्याकडे आता पूर्णपणे प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. आणि तो स्वप्न मात्र साकार करेल का हर्षद हा फलंदाज. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार फटका बसला होता. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तुतुमय अशी गपलत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची होती. या चेंडू निसटला हातातून. या चेंडूवरती मिळतात 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतात त्या 21. अगदी 21 धाबा धावफलकावरती आल्यात. मेंटॉर आमचे अविनाश पालांडे मेंटॉर आहेत प्रवीण सर. कारण पूर्णपणे खबरदारी त्यांच्याकडून घेतली जाते पंचांची आणि या स्पर्धेची. निखिलजी देशमुख यांचे फार जवळचे मित्र आहेत अविनाश पालांडे. काय जमाना होता. अगदी सलग 4 वर्ष आयकॉन म्हणून माथेरान नेते त्यांनी त्याचा मी तर म्हणेन पूर्णपणे दबदबा आतापर्यंत ठेवलाय. तुम्ही कधी जा त्यांच्यासोबत तुम्ही माथेरानला तुम्हाला सर्व काही फ्री असेल. अविनाश पालांडे. पण या चेंडूवरती जबरदस्त प्रहार आला. हर्षदनं मात्र करून दाखवलं या मैदानावरती. मी वीरेश्वर वरची कोपोली टीम साठी धावफलक हालत ठेवू शकतो आणि या चेंडूवरती चेंडू फेकून दिला. तो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला आवाक्याच्या बाहेर षटकार.
वरद विनायक खोपोली टीमचे पहिले पॅकर जर पाहायला गेलं ना तर संदेशजी यादव होते आणि ते मात्र आता व्यासपीठावरती आहेत, मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. अविनाश पालांडेचे फार जवळचे मित्र, अगदी आपण बघतोय बराचसा काल त्यांनी गाजवलं त्यांच्या क्षेत्रामध्ये. धावपलकावरती टोटल धावा लागल्यात 27. शिरेश पाटील यांच्या माध्यमातून हर्षद भोईर या फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सुरेश ठोंबरे यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते की बैलगाडा शर्यतीची आयोजन या मैदानावरती केलं गेलंय सुरेश ठोंबरे यांनी. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी बैलगाडा शर्यत प्रेमी आहेत. नक्कीच याच्या पुढची लढत आपण बघतोय सावरोली आणि त्याच्या विरुद्ध असेल मुलगाव शुभम. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. सावरोली टीमचा कर्णधार आणि मुलगाव शुभम घोडविंदे यांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. अगदी इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल याची विनंती असेल दोन्ही टीमच्या कर्णधारांना. सावरोली टीमचा कर्णधार आणि मुलगाव या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क करा. विक्रांत गोलंदाजी मार्कवरती आहे. विक्रांत पाटील गोलंदाजी मार्कवरती. अगदी प्रवीण दुगाडे यांचा फेवरेट प्लेअर आहे विक्रांत, कारण त्याची गोलंदाजी सुद्धा तेवढं ताकदीची असते, फलंदाजी सुद्धा त्याची ताकदीची असते. संदेशजी यादव आपण बघतो मॅचचा आस्वाद घेतात. अविनाश पालांडेचे फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या जमानामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन करून दाखवलं. या चेंडूवरती अगदी फटका थोडासा जोरदार नव्हता. या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? राजूजी ओवाल सरांचा बोर्ड झाला वरती आणि हर्षद भोईर हा फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. डीजे ठोक. विशाल पाटणोसकर फार घातक गोलंदाज आहे बिरेश्वरवरची कोपोली टीमचा. दांडी गोल दांडी गोल दांडी गोल. विनय नाईक या चेंडूवरती झालाय. तो या ठिकाणी फर्निचर डिस्टॉल विनय नाईक मोठी विकेट. मैदानाच्या बाहेर घर फिरले की घराचे वासे पण फिरतात अशी कामगिरी आता बिरेश्वरवरची कोपोली टीमची मैदानावरती होतीये. डीजे ठोक. सकपाळ आणि त्याच्या विरुद्ध आपण बघतोय फलंदाजीसाठी विशाल पाटणोसकर ही जोडी मात्र मैदानावरती. योगेशजी हडप यांच्याकडून सावरली टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपण विनंती करतोय सावरली टीमच्या कर्णधाराला आणि त्या ठिकाणी आपण बघतोय मुलगाव शुभम घोडविंदे आपण टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. मुलगाव टीमचा कर्णधार आणि सावरोली रोहित पाडगे आणि शुभम घोडविंदे आपण या टॉस करण्यासाठी. धावपलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 28 धावा. या चेंडूवरती प्रयत्न चालू आहेत विरेश्वरवरची कोपोली टीमचे. पण प्रयत्न थोडेसे अंगीट येतात जगदीश सर, कारण चेंडू एवढा सुंदर फेकतो ना विक्रांत, अगदी त्या चेंडूवरती बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये, विसावला जातोय संपर्क आणि यष्टीरक्षक मात्र त्याची चोख कामगिरी पार पाडतोय नवनाथ मामुनकर. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. धावपलकावरती धावा स्थिरावल्यात त्या 28 वरती. चेंडू ब्लॉकॉल मध्ये फेकला. या चेंडूवरती अगदी चेंडू खणून काढला. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. धोका संभवू शकतो. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. तो विरेश्वरवरची कोपोली टीमचा ठोक. डीजे
संदेश ठोंबरे यांच्या माध्यमातून बॅट्समन अगदी जो फलंदाज स्ट्राईकला आहे त्याच्यासाठी आता सुवर्ण संधी आली आहे की लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार जर मारले तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे एक षटकार 1000 रुपयाला पडेल. म्हणजे बघा आता हे 2 षटकार मारावे लागणार. आणि धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धाबा लागल्यात वीरेश्वर वरची खोपोली टीमच्या. प्रथम नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर 29 धाबा धावफलकावरती लागल्यात. विक्रांत पाटीलचं खऱ्या अर्थानं आम्ही विशेष कौतुक करू. अतिशय सुंदर गोलंदाजी या चेंडूवरती, जबरदस्त प्रहार. नो चेंडूचा इशारा पंचांकडून आलाय आणि त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. तू मय अशी गपलत झाली. नो चेंडूचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी आपण बघतोय आलाय. आणि आता मात्र प्रीट असेल. या चेंडूवरती 2 धाबा मिळतात. 1+1 टोटल या 2 धाब्याच्या बरोबरीनं 31 धाबा धावफलकावरती आल्यात. 31 धाबा धावफलकावरती आल्यात. प्रीट या चेंडू अगदी आमचे पंच आपण बघतोय त्या ठिकाणी राजूजी ओव्हाल सरांचा हेलिकॉप्टर फिरलाय. प्रीटचा चेंडू, त्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं चेंडूवरती, पण फलंदाज मात्र बाद झाला या चेंडूवरती. बाला सालुंके सरांनी आम्हाला सांगितलं आणि त्या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज बाद झाला या चेंडूवरती. विशाल पाटणोसकर ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर डीजे. बाद झाला या चेंडूवरती. धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 31 धाबा. श्रीराम मोरे पार क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे. 31 धाबा धावफलकावरती लागल्यात. 8 विकेट गेल्यात. श्रीनिवास मोरे अगदी त्यांचा डान्स आम्ही बघितला खोपोली प्रीमियर लीग मध्ये. अगदी अतिशय सुंदर डान्स त्यांनी केला. निखिलजी देशमुख व्यासपीठावरती आल्यात, त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. स्वामीजी देशमुख, त्याच्यानंतर किशोरदादा येरुणकर, त्याच्यानंतर ॲडव्होकेट आमचे येरुणकर साहेब आहेत, त्याच्यानंतर प्रशांतदादा खांडेकर, शिवाजी चोरगे साहेब व्यासपीठावरती. सर्वांचं आम्ही निर्धार चषक 2025 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. धावफलकावरती 31 धाबा लागल्यात. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावरती विक्रांत पाटील गोलंदाजी मार्कवर. नक्कीच मुलगाव टीमचे पॅकर आहेत स्वामीजी देशमुख आणि प्रफुल्ल ठोंबरे. हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात 31 धाबा. शेवटचे 24 चेंडू 32 धावसंख्येची गरज. ती आता अल्पेश 11 लवची टीमला. पण या 32 धाबा होतील का की या 32 धाबा वाचवल्या जातील तोपर्यंत आपण या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सावर्ले टीमचा कर्णधार आणि त्या ठिकाणी मुलगाव शुभम गोडविंदे आपण टॉस करण्यासाठी या लगेच. सावर्ले टीमचा कर्णधार रोहित पाडगे आणि त्या ठिकाणी मुलगाव टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. मुलगाव टीमचा कप्तान या ठिकाणी आलाय. सावर्ले टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी या. आणि आता मात्र मायक्रोफोनवरती आमचे प्रवीण दुगाडे सर येतील. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 32 धाबांची. या 32 धाबा होतील का की या 32 धाबांसाठी वंचित ठेवलं जाईल या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील हिंदीची बुलंद तोप आणि आमचे मार्गदर्शक आणि गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर. तो निर्धार ट्रॉफी 2025 में आप सभी का स्वागत. जय भवानी प्रतिष्ठान माणकिवली और सुधाकर भाऊ घारे प्रतिष्ठान माणकिवली ऑर्गेनाइज क्रिकेट का ये शानदार जानदार वजनदार प्रोग्राम में आप सभी का स्वागत. सभी दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. मैच वीरेश्वर वर्ची खोपोली जो अच्छी गेंदबाजी के लिए जानी जाती है पूरे खोपोली शहर में, वहीं दूसरी तरफ अल्पेश 11 लवजी. मैं टॉस के लिए बुलाना चाहूँगा सावरोली के कप्तान को, क्योंकि मुलगाव अष्टविनायक के कप्तान यहाँ पर आ चुके हैं.
तो गौरव घोसालकर प्लीज रोहित आप अपने कप्तान को भेजें। अंकित जी तांबड़े सर अगर यहाँ पर आए हैं तो मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर तशरीफ़ लाए। कोच सौरवी टीम के कोच श्रीनिवास जी मोरे साहब भी यहाँ पर तशरीफ़ लेकर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। मैच की तरफ हम चलेंगे। अल्पेश लवजी बनाम वीरेश्वर वर्ची खोपोली 31 रनों तक रोका है अल्पेश 11 लवजी के गेंदबाजों ने। पहले ओवर में 16 रन आए थे, अच्छी पोजीशन में थी वीरेश्वर वर्ची खोपोली। बल्लेबाजों को अब ये सोचना होगा कि उन्होंने 18 गेंदों में 15 रन लेकर वो आए। 18 गेंदों में महज 15 रन लेके आए। नंबर 2, नंबर 3 और नंबर 4 ये जो ओवर गिरे अल्पेश 11 लवजी की तरफ से काबिल तारीफ। 15 ही रन दिए इन तीनों गेंदबाजों ने मिलकर, जिसके बदौलत 31 रनों पर उन्होंने रोका वीरेश्वर वर्ची खोपोली जैसे ताकतवर टीम को। निखिल देशमुख इनकी तरफ से नवनाथ जी मामूड़कर, इनके लगातार 3 छक्के लगाने पर 3000 का इनाम। आईवा कैच के लिए उनकी तरफ से 1000 का इनाम। रुपेश मात्रे यकीनन ये ओवर काफ़ी निर्णायक होगा इस मैच के लिए। रुपेश मात्रे 1-2 विकेट अगर निकालते हैं, 4-5 रन वाला मैंडेटरी पावर प्ले का ओवर करते हैं तो मैच में बनी रहेगी वीरेश्वर वर्ची खोपोली, क्योंकि अल्पेश 11 लवजी को ये पता है उन्हें कितने रन बनाने हैं। 31 रन बने हैं और 32 रन बनाने हैं। हिमांशु और नवनाथ मामूड़कर, हिमांशु काफी टच में नजर आ रहे हैं अल्पेश 11 लवजी की तरफ से। ये आखिरी कॉल है टीम सावरोली के लिए। हिमांशु और नवनाथ मामूड़कर प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी, गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे रुपेश म्हात्रे। राइट आर्म ओवर द विकेट। रुपेश म्हात्रे की इस गेंद को खेला हिमांशु ने, लेकिन पहली गेंद के ऊपर लॉन्ग ऑफ के ऊपर लपक लिया। ये पहला झटका मिला अल्पेश 11 लवजी को। तू ठोक दीजिए। ऑलराउंडर इन टीम अल्पेश 11 लवजी, एक जेन्युइन ऑलराउंडर। इनएट नंबर 3 की पोजीशन पर हिमांशु ने कड़ा प्रहार जरूर किया था, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर उन्हें लपक लिया गया है। 32 रनों के बचाव में मैं तो कहूँगा वीरेश्वर वर्ची खोपोली की ये अच्छी शुरुआत। गेंदबाज रुपेश म्हात्रे द्वारा, हैरी ने भी अपने कमेंट्री में कहा था एक ज़बरदस्त गेंदबाज है रुपेश म्हात्रे। इस गेंद को निकाला, गेंद गई मिड ऑफ को चीरती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ। 1 रन जरूर मिला है, क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा रन मिलता हुआ खाता खुल चुका है वीरेश्वर वर्ची खोपोली के 32 रनों के जवाब में अल्पेश 11 लवजी का 1 विकेट के नुकसान पर 2 रन। अगला मैच होगा शुभम गुड़विंदे, मुड़गांव के पहले बाइकर मैन बनाम मिस्टर डायनामाइट गौरव घोसालकर, सौरुड़ी बनाम अष्टविनायक मुड़गांव। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला है भावेश सावंत, और इसीलिए मैंने कहा ये इस टीम के है विश्वजीत ठाकुर। इस गेंद के ऊपर उन्होंने लगाई बाउंड्री। एक परफेक्ट ऑलराउंडर है इस टीम के अल्पेश 11 लवजी के। टीम का टोटल आ चुका है 6 रन। टॉस मैं बुलाना चाहूँगा, बार बार मैं ये कह रहा हूँ सौरोली टीम के कप्तान को।
बाउंड्री लगाई भावेश सावंत ने। जगदीश शेठ साळुंके इनका ये फेवरेट खिलाड़ी है भावेश सावंत। ये अच्छी गेंद की थी, सटी की यॉर्कर, और ये ज़रूरी भी है। 6 रन पे सामने वाली टीम खेल रही है, 8 की औसत से उन्हें 32 रन बनाने हैं। तो यकीन मानिए ये अच्छी गेंद डालना ज़रूरी था, ज़रूरी बन चुका था मैं तो कहूँगा वीरेश्वर वर्जी खोपोली टीम के लिए, और वो किया गेंदबाज रुपेश महात्रे ने। भावेश सावंत फ्रंट फुट पे आके इस गेंद को ड्राइव किया, महज सिंगल मिलेगा लॉन्ग ऑफ के ऊपर, इस गेंद को फील्ड किया। 7 पे आता हुआ टोटल। अब स्ट्राइकर एंड पर होंगे नवनाथ मामूड़कर, वेल एक्सपीरियंस खिलाड़ी, कई बड़ी टूर्नामेंट खेलने का तजुर्बा। इस साल ऐसी कोई क्रिकेट रजनी नहीं होगी जहां पर विशाल पाटनोस्कर हुकुम का इक्का, तुषार धुमाल का, लेकिन उसी हुकुम के इक्के के ऊपर आक्रमण किया पहली गेंद के ऊपर नवनाथ मामूड़कर ने। 2 रन जरूर मिले। अंपायर ने कहा कि भाई अविनाश सर आइए चेक कीजिए ये बाउंड्री फील्ड की है या नहीं। 2 रन से 10 पे आता है टोटल, 4 आते हैं तो 12 पे आता है टोटल। सौरी टीम के खिलाड़ी मुझे नजर आ रहे हैं, प्लीज टॉस के लिए आपको आना है। बाउंड्री है ये, बाउंड्री है। हमारी तीसरी आंख वर्ल्ड टेनिस क्रिकेट ने अविनाश पालंडे सर को दिखाया सच और झूठ, दूध का दूध, पानी का पानी। तो इन 4 रनों से 12 पे आता हुआ टोटल। 32 रनों का लक्ष्य है, उनमें से 12 आ चुके हैं, 20 की दूरी तय करनी है। अल्पेश 11 लवजी 1 विकेट जरूर खोया है, लेकिन शुरुआत उनकी अच्छी हो चुकी है। गेंदबाज विशाल पाटनोस्कर इस ओवर की करेंगे दूसरी गेंद। लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी हो रही है नवनाथ मामूड़कर के सामने, इस ओवर की करेंगे दूसरी गेंद विशाल पाटनोस्कर। रिवर्स दागने की कोशिश और कामयाबी, नंबर मिलेगा डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन, मुझे लगातार 3 छक्के, मुझे महज 32 रन पूरे करने हैं, इस उद्देश्य से खेल रहे हैं नवनाथ मामूड़कर।
16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं और 16 गेंदे, अब 16 रनों की ज़रूरत। रन बॉल ये मैच आ चुका है। यहाँ से ये मैच खींचना वीरेश्वर वर्ची खोपोली के लिए चुनौती है। मैं सावरोड़ी के कप्तान गौरव ये अच्छी गेंद, 15 गेंदे, अब 16 रनों की जरूरत। विशाल पाटनोस्कर क्षमता है इनमें। जिस तरह आखिरी ओवर किया था, डेथ ओवर, अल्पेश 11 लवजी की तरफ से विक्रांत ने एक नो बॉल किया जरूर उन्होंने, लेकिन अच्छा था, ओवर काफी अच्छा था। जो अच्छा किया उसकी तारीफ करना जरूरी है। आज उनका जन्मदिन है, तो जन्मदिन के विक्रांत को ढेर सारी हमारी कॉम्बॉक्स की तरफ से और इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर निर्धार ट्रॉफी के निखिल देशमुख, इनकी तरफ से शुभकामनाएं। बैकफुट पे जाके नवनाथ ने इस गेंद को खेला, पॉइंट के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है, एक तो जरूर मिलेगा, लेकिन नंबर मिला 4। राजू सर का इशारा और इन 4 रनों से टोटल बनता हुआ 20। 12 रनों की अभी भी जरूरत। वीरेश्वर वर्ची खोपोली इस वक्त पूरी तरह से संकट में। ठोक दीजिए। काफी मशहूर है। पुराने जमाने में हमने देखा दादा कुंड के साहब डबल मीनिंग वर्ड बोलते थे। ये एक नाथ माड़ी है, डबल मीनिंग गाने। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 12 रनों की अभी भी जरूरत। हेडलाइट बंद कीजिए ना गाड़ी की। 14 गेंदे 12 रन। पोटिया भाई थोड़े से नाराज। संदेश यादव जो एक जमाने के वरद विनायक खोपोली के फ्रेंचाइजी वीरेश्वर वर्ची खोपोली का मैच देखने के लिए आए हैं, वो भी थोड़े से नाराज। एक रन जरूर मिला। दोनों कप्तान यहां पर आ चुके हैं, राज घोसालकर और एरुणकर साहब। इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा, एडवोकेट एरुणकर साहब, जिन्होंने एक बार केस हाथ में लिया तो जीते बगैर कोर्ट से बाहर नहीं आते, वो एडवोकेट अरुणकर। इनके शुभ हाथ टॉस किया जाएगा। उनके साथ प्रशांत जी खांडेकर, सलाहकार खोपोली खालापुर ग्रामीण टेनिस कमेटी। लेकिन ये उल्टा पुल्टा शॉट खेलने के चक्कर में भावेश सावंत के पारिकांत। ठोक दीजिए। ना है 12 गेंदे 11 रनों की जरूरत है इस मुकाबले में। अल्पेश 11 लवजी को इस मैच का मजा ले रहे हैं। अल्पेश के पर्सनल असिस्टेंट शिवम सिंह और रोहन जी थरकुड़े और हमारे जगदीश शेठ साळुंके इस मैच का मजा लेते हुए। रोहन थरकुड़े को मैं इस मंच पे बुलाना चाहूंगा। वो अगर यहाँ पर आए हैं हमारे मेहमान रोहन जी थरकुड़े। शिवम सिंह 12 गेंदे 11 रन। 12 गेंदे 11 रन। मुकाबला आसान है अल्पेश 11 लवजी के लिए, क्योंकि एक बाउंड्री 6 भी आता है तो ये मैच उनकी तरफ सीधा घूम जाएगा और वही मेहनत करनी पड़ेगी। ये 70-30 है, लेकिन 70-30 मुकाबले को 100% बनाने के लिए गेंदबाजों को मेहनत करनी पड़ेगी। और वीरेश्वर वर्ची खोपोली के गेंदबाजों ने ऐसे कई मुकाबले जीते हैं अपनी मेहनत के कारण। वहीं दूसरी तरफ अल्पेश 11 लवजी के बल्लेबाज ये मुकाबला अब अपने हाथों से जाने नहीं देंगे। 12 में 11 अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। 11 गेंदे अब 11 रन। स्ट्राइकर एंड पर इस वक्त नवनाथ मामूड़कर, नॉन स्ट्राइकर एंड पर विक्रांत पाटिल। पनवेल में जैसे ही विक्रांत जी पाटिल का नाम लिया जाता है तो विधान परिषद विधायक, लेकिन यह है लवजी के विक्रांत पाटिल। ये व्हाइट बॉल का इशारा
अंपायर बाला सड़ुंगे जो बीएसए पैनल के चेयरमैन हैं, उनकी तरफ से ये वाइड बॉल का इशारा आ चुका है। आज के संचालक है लेकिन अविनाश पालंडे। ऑन साइड के ऊपर नवनाथ मामुनकर ने इस गेंद को खेला है। गेंद थोड़ी देर हवा में थी, विकेट, और इस विकेट के कारण दिल से मैं भी कहता हूं कि ये वापस आ चुकी है वीरेश्वर वर्ची खोपोली। आसान लग रहा है लव जी के लिए, लेकिन कछुए और खरगोश की रेस के बारे में बचपन में आपने पढ़ा होगा। खरगोश को लग रहा था कि मैं आसानी से रेस जीतूंगा, सोए रहे, और कछुए ने अपनी कंसिस्टेंसी दिखाई और वो रेस में दौड़ते रहे और आखिरकार जीत गए। तो ये होता है, कंसिस्टेंसी दिखानी होगी रनों की अल्पेश 11 लवजी को, और वहीं कंसिस्टेंसी दिखानी होगी गेंदबाजों को इसी तरह विकेट निकालने की या फिर डॉट गेंद डालने की। मज़ा आएगा इस मैच में, मज़ा आएगा इस मैच में, यकीन मानिए। अभी भी मैच ईयर टाइट है। 10 गेंदे 10 रन, कंपलसरी चेसिंग। गेंदबाज रोहित पाटिल, और ये जबरदस्त खेला है। थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात है, 2 रन बन सकते थे यहां पर, और ये बने। ये तो शुरुआत से ही 2 रन बन सकते थे। ध्यान हो चाहिए खिलाड़ी को एक दूसरे की ओर, ध्यान देना ज़रूरी है। गेंद कहाँ गई, कहाँ ट्रैवल हो रही है। विक्रांत को शायद स्ट्राइक लेने की जल्दी थी, लेकिन क्रिकेट में ये कहावत है, जो मिला है उसे ले लो। 9 गेंदे, अब 8 रनों की जरूरत। गेंदबाज रोहित पाटिल क्या डॉट गेंद करेंगे, क्या विकेट निकालेंगे, या फिर आसानी के साथ बल्लेबाज इनके खिलाफ रन बनाएंगे। रिवर्स दागने की कोशिश, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन से अब 22 के तौर पर यह रन मिला है। बाय के तौर पर 8 गेंदे 7 रन, 8 गेंदे 7 रन वाला ये मुकाबला। संदेश जी यादव इस क्लोज फाइट को देख रहे हैं, और कल आखिरी क्षणों में जिनके हाथों टॉस किया था हमने, वो हमारे नन्हे सिपाही अर्णव इस मैच का मजा लेते हुए। अर्णव वेरुणकर इस मैच का मजा लेते हुए, आखिरी क्षणों में इनके हाथों भी हमने एक टॉस किया था, मुझे याद है कल की रात। उनके पिताजी भी बैठे हुए हैं, गणेश वेरुणकर साहब इस मैच का मजा देख रहे हैं। बाप और बेटे सचिन तेंदुलकर, अर्जुन तेंदुलकर, सुनील गावस्कर, रोहन गावस्कर, ये पिता पुत्रों की जोड़ी क्रिकेट की दुनिया में जिन्होंने तहलका मचाया। लेकिन ये नंबर मिलेंगे 4, और यहाँ से कंधे ढीले होंगे वीरेश्वर वर्जी खोपोली के, क्योंकि मैंने पहले ही कहा था, रन बॉल मैच में अगर एक भी बाउंड्री, एक भी छक्का आता है तो मैच बल्लेबाजी करने वाली टीम के सामने तुरंत झुक जाता है। इस 4 के साथ टोटल बना 29, 3 रनों की दूरी, 7 गेंदे 3 रन, 7 गेंदे 3 रन। अल्पेश 11 लवजी के लिए ये आसान बन चुका है मुकाबला, लेकिन क्या ये गेंद डॉट निकालेंगे गेंदबाज? ये गेंद अगर डॉट निकलती है ना तो 6 में 3, 6 में नहीं, 6 में 3 आ सकते हैं। और ये 1 रन पूरा किया जा चुका है। आखिरी 6 गेंदे और 2 रनों की जरूरत। सावरोली ने क्या फैसला किया? सावरोली टॉस जीत के क्या फैसला किया आपने? इशारा कीजिए, इशारा महज। गेंदबाजी, गेंदबाजी करने का उन्होंने फैसला किया है, क्योंकि वो जानते हैं
डीपी रोड पे जो टूर्नामेंट हुआ था, दोस्ती ट्रॉफी जो हुई थी, वहां पर शुभम गोडविंदे ने अकेले ने रन चेस किए थे उनके खिलाफ। जबरदस्त इनिंग खेली थी। हाल ही में जो परड़ी में मिथुन लांगी ने जो रिकॉर्ड किया था उस टूर्नामेंट में, बाइक विनर खिलाड़ी, सबसे बड़ा खिलाड़ी है ये मुलगांव का शुभम गोडविंदे, जो अगला मैच खेलने वाले हैं खालापुर पूरे तहसील में, तहसील वाइज हाफ में जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की है। स्वामी देशमुख आज इनके फ्रेंचाइजी है, शायद सुनील अन्ना शेर के प्रतिष्ठान रायगढ़ अष्टविनायक मुलगांव इस नाम से ये खेलने वाले हैं। साथ साथ प्रफुल्ल जी ठोमरे, ये दोनों फ्रेंचाइजी है मुलगांव टीम के। 6 गेंदें और 2 रनों की जरूरत, आसान सा मैच है और इस मैच को जीता है अल्पेश 11 लवजी ने। और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच होंगे कोई एक गेंदबाज या फिर ऑलराउंडर। उस उम्मीद को